संजय राऊत यांनी हे नरकातला स्वर्ग असं नाव त्याचं टायटल दिलेलं आहे आणि नरकातला स्वर्ग ते यासाठी ते म्हणतात कारण की 100 दिवस ज्या वेळेला ते पत्राचाळ प्रकरणामध्ये अटकेत होते, सुरुवातीला ईडीच्या कोठडीत होते, पण नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत सुद्धा रवानगी झालेली होती आणि 100 दिवस त्यांना तुरुंगात राहावं लागलेलं होतं आणि ते सुद्धा इमिजिएटली की ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली त्याच्या काही दिवसातच संजय राऊत यांना अटक करण्यात आलेली होती। त्यावेळेला म्हणजे तुरुंगातले काही किस्से तर त्यांनी ह्याच्यात लिहिलेलेच आहेत, पण त्याच सोबत काही जुने किस्से सुद्धा त्यांनी याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने अमित शहा हेच प्रमुख टार्गेट त्याच्यामध्ये काय आहेत आणि अमित शहा यांच्या जीवनात आलेला एक खडतर प्रसंग ज्याच्यातनं बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना कशा पद्धतीने बाहेर काढलं आणि म्हणून त्यांच्या केवळ जीवनातले नाही म्हणजे पर्सनल आयुष्यातलेच नाही, व्यक्तिगत आयुष्यातलेच नाही तर राजकीय प्रवासातले सुद्धा अनेक अडथळे हे कसे बाळासाहेब ठाकरेंमुळे दूर झाले याचाही एक किस्सा हा संजय राऊत यांनी सांगितलेला आहे। त्या पर्टिक्युलर किस्स्यावर येण्यापूर्वी मला सर तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे कशा पद्धतीने पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात तुम्हाला असे काय तुमचे निरीक्षण आहेत की ज्याच्यामुळे असं वाटतं की प्रामुख्याने या पुस्तकातलं मेन टार्गेट हे अमित शहाच आहेत? नाही, अनुजा, पुस्तक हे त्यांचं ज्या पद्धतीनं शिवसेना हा पक्ष होता, अखंड पक्ष होता, तो पक्ष ज्यावेळेपासून फुटायला सुरुवात झाली आणि त्याची सुरुवात कशी ईडीच्या कारवायांनी झाली आणि ईडीची कारवाई ही बेसिकली संजय राऊत यांच्या बाबत कशी होती आणि ती आधीच सुरू कशी झाली होती। म्हणजे संजय राऊत यांनी सांगितलं की हे सरकार पडणार हे मला संघाच्या एका कार्यकर्त्यांनी येऊन दिल्लीमध्ये आधीच सांगितलेलं होतं आणि त्यांनी मदतही मागितलेली होती त्यावेळेला। तर 2022च्या आधीपासून हे सगळं प्रकरण सुरू झालेलं होतं आणि त्यानंतर संजय राऊत यांच्या मागे पत्राचाळ प्रकरणामध्ये ईडीनं कशी कारवाई केली, ईडीमध्ये संजय राऊत यांना कशा पद्धतीनं चौकशांना सामोरं जावं लागलं। दुसरी गोष्ट की संजय राऊत यांच्या दाव्यानुसार त्यांना ईडीने कसं अडकवलं, त्यासाठी 12-13 वर्षापूर्वीच्या एका व्यवहाराचा कसा त्यांनी आधार घेतला, त्यासोबतच ज्या 45 गुंठे जमिनीचा उल्लेख किहीममधल्या आहे त्या जमिनीच्या त्यावेळच्या मालकांना कसं ईडीने उचलून आणलं आणि त्यांनी स्वतःला संजय राऊतांनी कॅशमध्ये पैसे दिले अशी स्टेटमेंट्स द्यायला लावली। इथं पासून ते मला असं वाटतं की संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवरती केलेले आरोप आणि त्याची दिलेली यादी की जितेंद्र नवलानी यांच्या मार्फत कसे ईडीचे अधिकारी खंडणी वसुलीचं काम करतात, ही एक प्रसिद्ध प्रेस कॉन्फरन्स संजय राऊतांनी, तुला आठवत असेल तर शिवसेना भवनामध्ये घेतलेली होती दुपारी 4 वाजता आणि गहजब माजवून दिलेला होता आणि त्यानंतर त्याची चौकशीसुद्धा त्या नवलानीची चालू झालेली होती। पण ती चौकशी ज्यावेळेला सरकार बदललं त्यावेळेला नवलानीच्या चौकशीची जी SIT होती जी ठाकरेंच्या काळामध्ये फॉर्म झालेली होती ती मला असं वाटतं की रद्द करण्यात आली। फडणवीसांनी तो पहिला निर्णय घेतला गृहमंत्री म्हणून आल्यानंतर। तर अशा अनेक रंजक गोष्टी आहेत। म्हणजे ॲक्च्युली हे जे पुस्तक आहे ते एका प्रकारे आत्ताचा समकालीन राजकीय इतिहास आहे। म्हणजे आपण ज्या काळामध्ये आहोत त्या काळामध्ये काय काय घडतंय तर त्याच्या या नोंदी आहेत आणि त्या संजय राऊत यांच्या बाजूच्या नोंदी आहेत किंवा शिवसेनेच्या बाजूच्या नोंदी आहेत। मला असं वाटतं की भाजपच्या नेत्यांकडून अजून त्याला तशा पद्धतीचं प्रतिक्रिया यायची आहे आणि तशा पद्धतीची पुस्तकं पण उद्या आली तर आश्चर्य वाटायला नको। तर म्हणजे या पुस्तकाने होतं शेवटी असं आहे की हा एक भाग आहे। पहा, तुम्ही तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला कुठल्याही एका पद्धतीच्या स्ट्रॅटेजीला काउंटर स्ट्रॅटेजी ही केलीच जाते। त्यामुळे उद्या जर भाजपच्या नेत्यांनी कुठलं एखादं पुस्तक लिहिलं किंवा अशा एका व्यक्तीने लिहिलं की ज्याचा भाजपशी काही संबंध नाही आणि ते पुस्तक समोर आलं बाजारात तर आश्चर्य वाटायला नको। पण मुद्दा असा आहे की जो प्रश्न तू विचारलास की मग इथे अमित शहा टार्गेटवर काय, तर अख्ख्या पुस्तकामध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खूप कटुतापूर्वक शब्द वापरलेत किंवा काय असं काही दिसत नाही आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की अमित शहा यांच्याबद्दल त्यांनी आक्षेप घेण्याचं कारण असं आहे की अमित शहा यांच्या आदेशानं ईडीने कारवाया केल्या अशा पद्धतीनं ते सूचित केलं गेलेलं आहे। अमित शहाच त्या पक्ष फोडण्याच्या मागे होते, अमित शहाच एकनाथ शिंदेंच्या मागे होते। पहा, असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानिक पदावरती आहेत, अमित शहा सुद्धा संविधानिक पदावरती आहेत, पण पंतप्रधान हे सर्वोच्च पदावरती आहेत आणि ते डे टू डेमध्ये कुठल्या नेत्यांना भेटून अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज करत नव्हते। मात्र अमित शहा मात्र एकनाथ शिंदेंना भेटत होते, अमित शहा मात्र इकडे पवारांना भेटत होते, अमित शहा मात्र इथे विरोधी पक्षातल्या म्हणजे काय नेत्यांना इन्स्ट्रक्ट करत होते आणि हे स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे आपल्याला जर आपल्या चावडीचा जर तू आधार घेतलास संजय राऊतांची, नाही तर ती चावडी किरीट सोमय्या यांची आहे, तर किरीट सोमय्यांनीच तो गौप्यस्फोट केला होता की कसं मला सांगितलं जातं आणि त्या लोकांच्या मागे मी लागतो आणि मग मी कसं त्यांची कागदपत्र गोळा करून त्या लोकांना ईडी आणि या सगळ्याच्या मध्ये तक्रारी करतो। तर मुद्दा असा आहे की अमित शहा हे त्यातलं ॲक्टिव्ह एक पात्र आहे आणि म्हणून अमित शहा तू बघशील तर युती कोणी तोडली 2014ला,
तर ती खडसेंनी तोडली, पण ती कोणाच्या सांगण्यावरून तोडली? तर ती अमित शहा त्यावेळेला अध्यक्ष होते, तर ती अमित शहांच्या सांगण्यावरून तोडली. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 2019मध्ये ज्यावेळेला सरकार बनायचं होतं त्याच्या आधी म्हणजे निवडणूक पूर्व युती झाली, ती कोणी केली? तर ती अमित शहांनी केली मातोश्रीवरती येऊन. ठाकरेंना आश्वासन कोणी दिलं? तर ते अमित शहांनी दिलं. आश्वासन कोणी तोडलं असं ठाकरेंचा आरोप आहे, तर तो अमित शहांनी तोडल्याचा आरोप आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष सरकार चाललं आणि ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, तो कोणी केला? तर तो अमित शहांच्या सांगण्यावरून केला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर पक्ष फुटला आणि एकनाथ शिंदे यांनी तो सोकॉल्ड उठाव केला, तो कोणाच्या पाठिंब्याने केला? तर महाशक्ती. ती महाशक्ती कोणाची आहे? तर ती पुन्हा अमित शहांचीच आहे महाशक्ती. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी घटना घडलेल्या आहेत त्या अमित शहा यांनी केल्या आणि अमित शहा हेच खरे भाजपमधले व्हिलन आहेत. अशा पद्धतीनं हे पुस्तक एका पद्धतीनं बोलतंय किंवा अशा पद्धतीने ते पुस्तक पुढं जात आहे. आणि मग अमित शहांनी काय काय केलं याचा पाडाच त्यांनी वाचलेला आहे. आणि मग त्यातली एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, खरं तर ईडी ही फिनान्स डिपार्टमेंटच्या अंडर येते, पण ईडी काम करते गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत राहून किंवा त्यांचे जे अधिकारी आहेत किंवा ते कोणाला रिपोर्ट करतात तर ते अमित शहांना रिपोर्ट करतात. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर, मित्रांवरती, सुजित पाटकर, प्रवीण राऊत यांच्यावरती छापे पडत होते, तो चॅप्टर तू पण वाचलेला आहेस, तर त्यावेळेला दिवसभर ज्या वेळेला प्रवीण राऊत आणि सुजित पाटकरला ईडीच्या अधिकाऱ्यांनी इथं बसवून ठेवलं ईडी कार्यालयामध्ये, त्यावेळेला पाटकरांना आणि प्रवीण राऊतांना एका प्रकारे टार्गेट केल्याचा इतका संताप आला संजय राऊतांना की त्यांनी थेट मोबाईल उचलला आणि दिल्लीमध्ये त्याला संजय राऊत सेशनसाठी गेलेले होते, त्यांनी फोन उचलला आणि थेट अमित शहांनाच फोन लावला आणि ते अमित शहांना त्यावेळेला ते अमित शहा फोनवर भेटले नाहीत. त्यांनी सांगितलं की मैं संजय राऊत बात कर रहा हूँ, मुझे गृहमंत्री जी से बात करनी है. काही काळानंतर त्यांच्याकडे फोन आला की गृहमंत्री जी बात करेंगे, तर त्याला अमित शहांना हॅलो वगैरे म्हटल्यानंतर थेट संजय राऊत सुरूच झाले. म्हणजे त्या पुस्तकामध्ये जे म्हणण्यात आले कि काय आपको अगर बदला लेना है तो मुझसे लीजिए, मुझे जेल में डाल दीजिए, मुझे अरेस्ट कीजिए, मेरे लोगों को क्यों परेशान कर रहे हो, मेरे रिलेटिव्स को, मेरे दोस्तों को क्यों परेशान कर रहे हो. आणि तिकडून अमित शहा म्हणतात की संजय जी क्या हुआ है मुझे समजाइए, मुझे कुछ पता नहीं है वगैरे. तर त्यावेळेला ते म्हणतात की गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय सेशन चालू असताना एखाद्या राज्यसभा सदस्यावरती कारवाई होऊ शकत नाही. ती माहिती असतेच गृह मंत्रालयाला की तुम्ही कुणावर कारवाई करताय, काय करताय. त्यामुळे हे सगळं गृह मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात आलं असा त्यांचा दावा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अमित शहा हेच मुख्य टार्गेट आहेत. त्यांनी एका प्रकारे अमित शहा यांनाच भाजपमधलं जर उद्या हिस्ट्री ज्यावेळेला लिहिली जाईल आणि देशभरामध्ये सरकारं का पडली आणि सरकारे का बनली, म्हणजे मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, गोवा असेल, मणिपूर असेल किंवा JDUचं तिथलं बिहारमधलं सरकार असेल, ही का पडली आणि का बनली, तर याच्यामागे कोण आहे असं जर म्हटलं तर मला असं वाटतं की अमित शहा यांचं नाव प्रामुख्याने त्याही वेळेला समोर येईल. आणि म्हणून त्यांचा पूर्ण रोख जो आहे, मातोश्रीचा व्हिलन नंबर 1 जर कोण असेल तर ते अमित शहा आहेत, शिवसेनेचा व्हिलन नंबर 1 जर कोण असेल तर ते अमित शहा आहेत, ठाकरेंचा विलन नंबर 1 जर कोण असेल तर ते अमित शहा आहेत, संजय राऊतांचा विलन नंबर कोण असेल 1 नंबर तर ते अमित शहा आहेत. आणि या सगळ्या नेत्यांना, जे शिवसेनेचे नेते होते 40 आमदार 10 खासदार, ते आपल्यापासून नेलं, आपलं चिन्ह, आपला पक्ष नेलं, याच्याबद्दल ते जर कोणाला जबाबदार धरतात तर ते पुन्हा अमित शहाना जबाबदार धरतात. या सगळ्या ह्याच्यामध्ये अमित शहा हेच सेंट्रल कॅरेक्टर ठेवून हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. शिवसेनेचा आणि संजय राऊतांचा पूर्ण राग जो आहे तो अमित शहा यांच्याबद्दलचा आहे. आणि अमित शहांच्या बद्दलचा राग असताना पुढे आपण चर्चा करूच, त्याला ते आठवण करून देत आहेत की अमित शहा आज तिथं आहेतच कुणामुळं, तर ते शिवसेनेमुळे.